राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरले आहे. हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावामुळे शेती क्षेत्र सतत अनिश्चिततेच्या छायेत वावरत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस या सर्वांनी शेतीचा समतोल पूर्णपणे बिघडवला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका काढणीस आलेल्या पिकांना बसतो. गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे, डाळिंब यांसारखी पिके अंतिम टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे त्यांच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. शेतात उभे असलेले पीक काही तासात नष्ट होते तर साठवलेले धान्य ओलाव्यामुळे खराब होते. शेती हा आधीच जोखमीचा व्यवसाय असताना अशा अनिश्चित घटकांनी त्यातील धोका आणखीनच वाढला आहे. हवामान बदल हा या समस्येच्या मुळाशी आहे हे आता स्पष्ट झाले आहे. तापमानातील चढउतार, पावसाच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल आणि अनियमित ऋतुचक्र यामुळे शेतीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. पारंपरिक शेती पद्धती आता बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. यामुळे अचूक हवामान अंदाज प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन पद्धती, हवामान प्रतिरोधक बियाणे यांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. तसेच शाश्वत शेती पद्धती जसे की सेंद्रिय शेती, मिश्र पीक पद्धती आणि जलसंधारण यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने उपग्रह चित्रे, डिजिटल सर्वेक्षणाचा वापर करून नुकसानाचे अचूक मूल्यांकन करता येऊ शकते. यासोबतच बाजारपेठेतील स्थैर्य हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना योग्य दर मिळणे कठीण जाते. अशा वेळेस हमी भावाची प्रभावी अंमलबजावणी, साठवण सुविधा आणि प्रक्रिया, उद्योगांचा विकास यावर भर देणे गरजेचे आहे. समाजाची भूमिका देखील या संकटात तितकीच महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ सरकारने सोडवायच्या नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सहभाग घ्यायला हवा. स्थानिक पातळीवर सहकार्य, स्वयंसेवी संस्थांचे योगदान आणि कृषी क्षेत्रातील नवोपक्रम यामुळे परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो. शेतकऱ्यांना केवळ सहानुभूती देऊन चालणार नाही तर ठोस आणि परिणामकारक उपाययोजना राबवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा देशाचा कणा मानला जाणारा शेतकरीच जर अस्थिर झाला तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होतील. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.